बरं, सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आता स्वयंपाक करतानाच ब्लॉग करणार आहे. कसं काही भोपळ्या, जरा भोपळा शेंगाची भाजी करून घेते, थोडा मिक्स करते. भोपळा पेलो लई गुलालता भोपळा, म्हणून म्हणलं थोडी ज्यूस कसं करायचं. काय मिक्सर मध्ये टाकायला द्या की त्यांना करून बाई. तुम्हाला तेवढं बी करणं हो ना का ज्यूस. असं कापायचं, मिक्सर मध्ये टाकायचं आणि पाणी टाकायचं. नाही अगोदर हे करायचं, वाटून घ्यायचं, फिरवून घ्यायचं आणि पुन्हा ती बारीक झाली थोडं पाणी टाकायचं. एवढं कोथिंबीर, जरा अद्रकचा तुकडा टाकायचा, थोडं एवढं मीठ टाकायचं चवीला येवा असं. किती दिवस झाले तिने सांगायला तुम्हाला करून देणं हो ना. मग कालच केलं भोपळ्याची भाजी. आता आलती तर गेली लगेच कशी जाते, घंटाभर थांबते तिनं. तुमच्यानं जाणं हो का, घेणं हो का. नाही, ती महत्वाचं आहे, ती करा ना त्यांना. उगाच काही करायला बिनकामाचं. मी तर आता नसताना काही पिऊ जाऊ ना नाही ग, चांगलं आहे ना शरीरासाठी. तो पण पेव, त्यानं वजन पण कमी होते. 10 दिवस जर केलं तर का. ग्रीन टी पिवला होता. ग्रीन टी आता बंद केले बाय, 1-2 पडले त्याच्यात, पेन पण होणार झालं. काय करावं, 4 दिवस करते कुठल्याही गोष्टी. मी घेतलीस का कोथिंबीर? कोथिंबीर घेतलीस का? जा दे जा, आणि लवकर द्या त्यांना जेवायला जरा. बरं आहे मग लवकरच करत जावा जरा. खाते तर तुला सांगा माय. बोला आई, बोला म्हणा. लाईव्ह चालू आहे वाटाले मला. बघा आता मी स्वयंपाक करायला. मी आता भाजी करते बघा, ह्याची आपली भोपळा आणि शेंगा मिक्स. सर्व बघा आता मी भाजी कशी करते, दाखवते तुम्हाला. तिथं ठेवू काय की दिसत नसेल तिथं नाही. सर्व भावांचं बहिणींचं बघा. सर्वांनी ब्लॉग मी कशी भाजी बनवते, काय करते, नीट बी व्यवस्थित बी नाही बघा. हसायलाच सगळे मला. पुन्हा कढीपत्त्याला धुवून. किचन वाटा माझा जरा छोटा झालाय, अडचण व्हायली. किचन पशी अडचण व्हायली. जसं असेल तसं ऍडजस्ट करावं. बाई किती 3 मिनिट होणारे हो का. बघा आता मी भाजी करायला. दिसतंय का हो? मोबाईल बी नीट ठेवा येईना बघा. सध्या भावानं जरा वरी करते ह्याला. हे बघा आता दिसते का भाजी माझी. दिसायली की बघा. तेवढं मला येत नाही. मोहरी, जिरे, दमानं पोरी असं नको पाहिले. भावानं बघ भाजी करते आता मी. असं आहे बघा माझं काम. काही सुधारणा तर थोडंच आहे दोन्ही बी, म्हणून म्हणलं दोन्ही मिक्स करा, भाजी छान लागते. तापलंच नाही बघा. बोला सर्वांनीच. हे बघा टाकलं बघा. आता थोडासा लसूण टाकते, नंतर कढीपत्ता. मला येत नाही बरं बोलायला.
जा बाई, काय कामाचं नाही तेवढं भांडे. कोथिंबीर धुऊ देऊ का म्हणते असंच होते. नाही धुऊ दे. सर्वांनी बघा बरं ब्लॉग नंतर कशी भाजी बनवायची. आओ काय झालं? खुल्ला हाय, लक्ष दे जरा, मांजर जाईल. मी आधार कार्ड घेऊन येऊ लागले म्हणजे. लाव की दार. कशाला राहू द्या, आता लाव की बाई. ही लगेच येणार आहे जाऊन. लाव कडी तर घाल. आता सोंग जायचं का? आता मी मध्ये बसणार का बघत मांजर आले आले गेले आले. येडी आहेस का? असा गोंधळ होते. घातली कडी. हा मग आणि लवकर ये. जरा तिखटच खावाडते बघा, सपक नाही आवडत. टमाटर मिरची टाकली, पुन्हा टमाटर टाकली. थोडा ह्या टमाट्याला वेळ देते आणि पुन्हा मग भाजी टाकते. आता ठसका येते. असं होते. थोडी हळद टाकते आणि मीठ. होत नाही ठसका. मिरची टाकली. थोडस मीठ. थोडं मला तर लय लागतंय तोंड भरून. मला जमत नाही, थोडं लय टाकावं लागतं. आता गाणे बी आठवणा झाले बघा. गाणं म्हणले असते भाजी करत. बाबांनो गाणं चाटत नाही, कसं करावं म्हणून तर आता दररोज स्वयंपाक करतानाच मी ब्लॉग टाकणार आहे. आता झालं बघा टमाट्याची बारीक. मला भोपळा टाकते आणि हे शेंगा धुवून शिजत आल्यानंतर मी हे टाकते आपलं शेंगदाण्याचे कूट. टाकला भोपळा, टाकायच्या शेंगा. वाटोळ करायचं नाही काही पण. हे थोडं आणि ते थोडं होतं आणि दोन्ही पण एक करायचं ठरवलेली. बघितलं का भाजी? थोडं तेलात त्याला मिक्स होऊ द्यायचं. कोथिंबीर लई पडली आहे. नंतर मग थोडंसं पाणी सोडून शिजू द्यायचं. आपली भाजी झाली म्हणायचं. झाली मिनिट झाली. चला मग बघितलं ना भाजी. हे बघा थोडंसं आता ह्याला शिजू देते तेलात आणि नंतर काय करते, ह्याला पाणी टाकते तेला शिजल्यावर.
आणि शिजत आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. एकच नंबर होती मग भाजी. बघा आता जरा बसते. चला मग सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धा, जय शिवराय, जय महाराष्ट्र. सर्वांनी ब्लॉग बघा, मी भाजी कशी बनवली ती पण सांगा. सर्वांना बाय बाय भावानो. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. आणि नवीन कुणी असेल तर सब करा भावानो. चला मग क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. डोळे किती काळे.